नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस आहे खूप खास, कारण आज आपण जात आहोत एक नवीन ज्योतिर्लिंगसाठी, ज्याचं नाव आहे कृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगरमध्ये। बघूया, लेट्स सी। आणि माझ्यासोबत एकटे नाहीत, ऑफकोर्स माझे अवलिया मित्र आहेत सोबत। बघूया आज काय धमाल करतायत। ट्रिप की सुरुवात वो चटणी नाही आहे का शेजवान? अजूनपर्यंत ट्रिप सुरू पण नाही झाली मित्रांनो, अजिबात सुरू नाही झाली अजून। बघू शकता, तेवढंच नव्हे, ह्याच्यानंतर आम्ही आलो आता हॉटेलमध्ये, ओडीपी हॉटेलमध्ये। आता बघतायत सर की काय घ्यायचंय काय नाही। म्हणजे प्रवास वगैरे कसं हो, तुम्ही ऐकलं असेल की बसमध्ये जास्त खायचं नसतं, बट आम्ही उलटे आहोत। जरा ट्रिप होत राहतील पण जेवण थांबलं नाही पाहिजे। तो गाइस हमारा थोड़ा सा, नहीं हिंदी का बोलतोय मी, थोडासा गोड झालाय। आमची बस थोडीशी 10 वाजताची ट्रेन बोलून शुभ रे तुम्ही। बस 10 बजे का ट्रेन बोल के बस, आता हाँ बस बोल के, ती बस आहे 2:30 वाजताची। 2:30 नहीं भाई, 11:50। 11:50 तो अभी बजने वाला है और वो अंधेरी में अभी। तो आम्ही इकडे हे रेल्वेचे बस पकडणार आहे आम्ही, पण आम्ही वेटिंग रूममध्ये बसलोय रेल्वेच्या। तर हे असतं ट्रिप। जर तुम्ही ट्रिप तुमच्या मित्रासोबत करत असाल तर असे बीटी होणं खूप साहजिक आहे। बघू शकता कोण नाही इकडे, सगळे पोचले जिकडे पोचायचं आहे, पण आम्ही मात्र अजून वाट बघत आहोत। आणि आमचे 2 मित्र अजून ऑर्गनायझर आहेत, ते बाहेर बसले। कदाचित इकडनं पण हकलण्यात येत आहे आम्हाला। भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तुम्हाला देतो अपडेट। अजून ट्रिप सुरूच नाही झाली है भाई, हंस मत भाई, ऐसा गलत है भाई। अभी कैसा लग रहा है? अभी तक ट्रिप शुरू ही नहीं हुआ है। बहुत ही बेकार फीलिंग है। अभी स्टार्टिंग ही हमारा उसका बेकार हो गया है। ये अंकल देखो, ये अंकल ने मुझे इधर सोया था, मैं उठा के खुद वहाँ सो गए। और आपको एक टूल भी बताते हैं हम लोग, जो बीच में से पानी आ रहा है, ये इसके हिसाब से वो एसी का पानी निकल रहा है। बोलता है क्या दिमाग लगाया रे। फायनली बस आलेली आहे, पुढून मागून फुल एसी श्रेयस दादांची बस। कुठे आहे सिंगल? ऑल सेट पद्धतशीर। आणि वरती बसले दोघे आपले। आता असे हे 2 सीटर आहेत, 2 मैत्रिणी बसले आहेत, आणि खालचे 2 सीट आहेत आपले, एक इकडे आणि इकडे आपण झोपणार आहोत। झोपण्याच्या सोयीमध्ये बघू शकता आपल्याकडे एक अशी नॉर्मलचा पिलो आहे। हा इकडे एसीचं एक बघू शकता, एक तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता, तुमच्या हिशोबाने बंद पाहिजे तर असं बंद पण करू शकता। आणि सोबतच तुमचे मित्र असतील तर असा दृश्य तुम्हाला बघायला भेटेल की बाजूलाच झोपलेत, प्लस तुम्हाला ओढण्यासाठी चादर आहे अशी ही वाली। थोडीशी ठीक आहे, धुतलेली वाटते, बेडशीट ही जरा धुतलेली वाटते, प्लस बॅग ठेवायला इकडे छानशी जागा आहे। तर ऑल इन ऑल ठीक वाटतंय। इकडे एक विंडो तुम्हाला आस्वाद घेण्यासाठी बाहेरचा, ठीक आहे। तर त्या बसमधून उतरून आता आम्ही बसलो आहोत एका टवेरा गाडीमध्ये। बघू शकता सगळे मित्र आमचे सज्ज झालेत, अगदी गॉगल सनग्लासेस लावून। बघू शकता लो ऑन एनर्जी आहोत थोडे, बिकॉज काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही पोरांनी। तर आता पहिला जाऊया पेट पूजा करायला, कारण पहिला पोचोबा नंतर विठोबा माय फ्रेंड्स। आणि सवारी आता निघते। बोला गणपती बाप्पा मोरया। सो आज अपने साथ है फरीद भाई। नमस्ते फरीद भाई। आज हमको पूरा दिन औरंगाबाद घुमाने वाले हैं, हमको गाइड करेंगे, तो एंजॉय करते हैं आज। बोला ना, थोड़ा लो ऑन एनर्जी है क्योंकि नाश्ता नहीं गया है। थोड़ा नाश्ता गेल्यावरती पद्धतशीर आवाज येईल।
आम्ही आलो आहोत नाश्ता करायसाठी सूर्या आणि एक एक करून माणसं निघतायत. अजिबात जोश नाही आहे, खूप भूक लागली आहे आणि हाऊस द जोश. खूप छानसं असं स्पेशियस जागा आहे सूर्या हॉटेलमध्ये. बघू शकता भरपूर काही सिटिंगसाठी आहे. ते बसलेत माणसं, आता ऑर्डर देत आहेत. वुड नॉट रियली सजेस्ट दिस हॉटेल फॉर श्योर. इधर थोडा ये भी तर मित्रांनो आता नाश्ता पाणी झालं आहे. आता चाललो आहोत आम्ही आपल्या स्टेसाठी जे आम्ही बुक केलं आहे. बघूया तिकडे कसं आहे होमस्टे वगैरे, तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवेल. भरपूर काही हॉटेल्स वगैरेचं ऑप्शन आहे, पण आम्हाला फक्त हातपाय धुवायचे होते, फक्त बॅग ठेवायचे होते. तर जास्त काही लॅविश असं आम्ही बुकिंग केलं नाही, कारण का सगळे पैसे आमच्या. कारण कसं आहे तुम्हाला इकडे यायचं असेल तर भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही ट्रेनने येऊ शकता, पण ट्रेनने आलं तर कसं तुमचे पैसे वाचतील. आणि ज्याच्यासोबत मी निघालोय पैसे वाचवण्यात अजिबात बिलीव नाही करत अशी मंडळी. त्यामुळे आम्ही बसने आलो. नाश्ता करायला 100 ठिकाणं होते, पण सूर्या जलाता नहीं जलता है, नहीं जलता नहीं जलाता है. शिवेश्वर भक्त निवास हो गया. कसा आहे ते कसा आहे. हा बेसिकचा रूम आहे, जास्त काही असं फॅन्सी नाही. फक्त बॅग्स आणि तुम्हाला 2 मिनटं जर अंग टाकायचं असेल तर त्यासाठी हा असा आहे. थोडंसं क्वालिटी वाईज थोडं आय वुड से इतकं नॉट सो गुड, बट ठीक आहे. असं 1 दिवसासाठी किंवा थोड्या तासासाठी तुम्हाला हवं असेल फक्त बॅग्स ठेवायला, चेंज करायला वगैरे करू शकता. हे असं सोय आहे वगैरे. हे थोडंसं मिड सेमी क्लीन आहे आणि आवाज करणारा पंखा. मित्रांनो आता आम्ही झालं फ्रेश, आता चाललो आहे मंदिराकडे. इकडनं लगभग 10 मिनटं ना, वॉकेबल 10 मिनटं आहे. पण आपल्याकडे गाडी आहे तर आपण मे बी 2-3 मिनिट्समध्ये पोहोचू लवकरच. मंदिरामध्ये जाण्याचे एक खास काही नियमावली आहेत. पुरुषांसाठी वरती काहीच वस्त्र घालायचे नाहीत, वरती काहीच घालायचं नाही, काही म्हणजे अजिबात काही नाही. आणि खालती जीन्स घालू शकता, बट लेदरचं बेल्ट वगैरे काही अलाउड नाही. बिस्लरी बॉटल ओमरीच. बोलो शंकर भगवान की, भोलेनाथ की, हर हर महादेव. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालं आमचं आणि सगळे आता बघू शकता आता रिलॅक्स आहेत. कारण ज्याच्यासाठी मेन आम्ही आलेलो दर्शन, ते ज्योतिर्लिंगचं दर्शन झालंय. आता पुढे आम्ही जाणार आहोत अजंता एलोरा केव्स, ते व्हिजिट करा, एक्सप्लोर करूया, बघूया काय आहे आपलं हिस्टॉरिक प्लेस. सध्यासाठी म्हणजे आम्ही या तपत्या गरमीला मात देण्यासाठी आम्ही लिंबू सरबत पित आहोत. वाढत्या गरमीचा तडाखा लक्षात घेता आम्ही 37 डिग्रीज फील्स लाईक 40. मंडळी आता पोहोचलो आहोत आम्ही एलोराच्या पायथ्याशी. बघू शकता इकडे आता थोडंसं खूप ऊन आहे, थोडंसं नाही भरपूरच ऊन आहे, लाईक प्रॉपर ऊन आहे. ते येणार असाल या सीझनमध्ये तर प्लीज ब्रिंग युअर हॅट्स, सनग्लासेस. उसके बिना सर्वायवल इज नॉट पॉसिबल. हिस्टॉरिक प्लेस व्हिजिट करायची एक मजा वेगळी असते मित्रांनो, आणि ती मजा दुप्पट होते जेव्हा तुमच्यासोबत तुमचे 1000 वर्ष जुनं शिवलिंग याला नशीब लागतं बघायला. सो आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्ही हे बघतोय. बोलताना वाटत असेल की मराठी नाही हा, बट मराठीच आहे. प्लीज बेअर हिज मराठी ॲक्सेंट. आमच्यासोबत कारण काय ना, मारवाडी लोक असतील त्याचे हे हे बसलेले लोक.
हे आले होते पाणीच्या तलाश मध्ये आणि इकडे स्थायिक झाले. पाणीच्या तलाश मध्ये भाई. हेरिटेज. तर मित्रांनो, एक खूप आनंदाची बातमी झाली आहे की ही म्हणजे की महिला दिन विशेष सगळ्यांना एंट्री फ्री आहे. म्हणजे जेंट्स लोकांना पण आहे आणि महिलांना पण आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे जवळपास 1000 years ओल्ड आहे. आणि हे बघू शकता, हे एका पर्वताला कोरून बनवलेलं हे मंदिर आहे. खूप प्राचीन आहे. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं. प्राऊड हिस्ट्री. आणि ह्या सगळ्या ह्याचं काही ना काही कोरिलेशन असतं आपल्या हिस्ट्री टेक्स्टबुक्समधलं. आता कुठल्या तरी ठिकाणी मी असं सागर मंथन सारखं काहीतरी डिपिक्ट केलेलं त्या लोकांनी. आता याच्यामध्ये दिसत नाही. कुठल्या तरी बाजूला ते आहे, मी नक्कीच शोधेन. तर मित्रांनो, आता एलोरा बघून झाला. सगळं नाही बघता आलं, थोडंसंच बघितलं बिकॉज टाईम मॉर्निंग होतं. परत संध्याकाळी आम्ही रात्रीची थोडीशी लेट बस पण आहे आमची. तर दॅट्स द थिंग. आता आम्ही जातो आहोत पेटपूजा करायला परत. तुमच्यासाठी म्हणजे असं असेल की 5 मिनटं आधीच तर जेवले, मग आता का? बट हमारे लिए भाई बहुत टाईम हो गया. ते खूप चांगलं आहे. या इकडचं एक परिसर छान वाटलं की भरपूर छान रस्ते, उत्तम असे. काही आम्हाला खड्डे वगैरे जाणवले नाही, काही असं अनइवन रस्ते नाही वाटले. सगळं काही पद्धतशीर माहोल आहे. आणि आमचे दादा खूप छान चालवत आहेत, फटफट ओव्हरटेक पण करत आहेत विदाउट रिस्क. तर या, सो फार सो गुड. जेवणासाठी मुक्काम पोस्ट आदर्श 100% प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. या हॉटेलची खास बात मला ही वाटली मित्रांनो, तुम्ही इकडनंच ऑपरेट करू शकता फॅन तुमच्या हातानेच. पनीर कोफ्ता, चपाती, कांदा, लिंबू उस पे गिरा हुआ आणि एक रोटी व्हीटवाली. सो दॅट्स द थिंग. खावा. कस्तुरी मेथी पनीर. तर जेवणाबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, जेवण असं होतं ना, माणसांनी अंग टाकलंय. कडक जी मजा आली ना भाई जेवायला, वसूल पुरा थकान मिट गया भाई. आता मारुतींचं दर्शन घेऊ. आम्ही निघालो आहोत दौलताबाद हा किल्ला बघायला. त्यानंतर आम्ही जाणार आहोत भिवी का मकबरा बघायला. औरंगजेब का समाधी देखना है. औरंगजेब का समाधी नाही देखना है. तो हे अशी गोष्ट आहे की कधी तुम्ही निघत नाही आणि निघालात तर एकदम म्हणजे जीव जाईपर्यंत दर्शन घेत बसता. हेच तर खास बात आहे मित्रांची. आणि बघू शकता हा जो मित्र ऑलमोस्ट त्याचा जीव गेलाय. थोडासाच बाकी आहे, थोडासा एवढासा बाकी आहे. आणि ही बसली आहे. ओरिजिनल कॅनन्स बघू शकता. हे ओरिजिनल कॅनन्स आहेत. तोफ रिअली खूप वजनाला आहेत नक्कीच. भाई ही इतकी जड आहे, ही माहिती नाही कसे लोक ह्याला ट्रान्सपोर्ट करायची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आय जस्ट वंडर हाव. बट खूप जड आहे, खूप स्ट्रॉंग आहे. ह्याच्यामध्ये मग कसं बारूद टाकत असतील किंवा कसं काय, खरंच कधी कधी असा विचार पडतो. तर दिस इज चांद मिनार.
मित्रांनो आता आम्ही आलो आहोत बीबी का मकबरा, मिनी ताजमहल पण म्हणतात ह्याला. ॲक्च्युली हे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे औरंगाबादचं. तर लेट्स सी हाऊ इट इज. Can't believe my eyes, guys. मित्रांनो एकदा दर्शन घेऊन परत रात्रीचं दर्शन घ्यायला आलोय. लाईन कमी बघून. लाईन कमी बघून नाही, आम्ही भक्ती आमच्या मनात म्हणून आम्ही आलो. One eternity later. इकडचं स्पेशल शेव भाजी और ये है मिक्स वेज स्पेशल. मिक्स वेज स्पेशल और ये है चपाती नॉन स्पेशल. चलो अंकल, थँक्यू. मजा आ गया. काकाने आम्हाला खूप मदत केली. तर असा होता आजचा व्हिडिओ गाईस. तुम्हाला आय होप आवडला असेल हा व्हिडिओ. सगळे मंडळी आता खूप दमलेले आहेत. आता परत आमची परतीचा प्रवास आहे. आमची बस आलेली आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे. आणि स्पेशल थँक्स टू व्यक्तीचा आम्ही खास आभार मानतो. आमचे शेख अंकल ज्यांनी आम्हाला खूप मदत केली. खूप पद्धतशीर आमची गाडी चालवली. त्यांनी आम्हाला सगळे प्रॉपर टायमामध्ये दर्शन करून दिलं सगळ्या गोष्टींचं. आणि खूप साऱ्या गोष्टींचं त्यांनी हे पण सांगितले कुठल्या गोष्टी कुठे आहेत. तर या बिग शाउट आउट. थँक्यू फरीद अंकल. फरीद अंकल मजा आ गया. जिंदा है हम लोग. हर 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 हर.